दरवर्षीप्रमाणे वात्सल्य वृद्धाश्रम हिरावाडी पंचवटी नाशिक या ठिकाणी श्री गणरायाची स्थापना झालेली आहे। सकाळी आणि संध्याकाळी मानाच्या आरतीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असतात। आज देखील नाशिकमधील सामाजिक कार्यकर्त्या की ज्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करतात त्या म्हणजे आदिती गायकवाड यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती झाली। त्यांनी आजी आजोबांशी संवाद साधला आणि त्यांना आरतीसाठी येण्याची संधी मिळाली याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले। सतीश सोनार सर हे अतिशय सेवाभावी काम करत आहे अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली। बघूया लोकसाक्षी या वृत्तवाहिनीचा स्पेशल रिपोर्ट। संकष्टी पावावे निर्वाणी रक्षाल तिरुवरवंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन शरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देवीकडे गेले सर्वांना संकट निवारी जय देवी शरणशा सुमर्दिनी ओदत्या सुमर्दे दुर्गेश्वर वरते कारक संजीवनी जय देवी जय गुरुमुनि माता उदय सेनानी चारी सुमरे बंधु बोलवे काही साधी वाद पडता पडलो प्रवाही सेतू मक्का लागी सेतू नासा लागी पावसल बरानी जय देवी जय महिला सुमर्दिनी ओदत्या सुमर्दिनी दुर्गेश्वर वरते कारक संजीवनी जय देवी जय मॅडम तुम्हाला आरतीला यायचंय तर मी सर मला म्हणे एक ऍक्टिव्हिटी करू पण बिझी शेड्यूलमुळे ती ऍक्टिव्हिटी होऊ शकली नाही। तर बुद्धी आणि स्मृतीची देवता आहे गणराय ही बुद्धी आणि स्मृतीची देवता आहे। त्यांच्याकडनं आपल्याला बुद्धीचं हे मिळतं वरदान मिळतं। आपण मानतो त्या गोष्टीला आणि कोणत्याही गोष्टीची जेव्हा चांगल्या गोष्टीची आपण सुरुवात करतो त्याचा शुभारंभ आपण गणपतीच्या स्थापनेने करत असतो किंवा गणपती पूजनाने करत असतो। तर अजून एक उदाहरण आहे त्यांचं ज्यांनी आपल्याला दिलेली प्रॉपर्टी ते परत घेऊ शकतात, त्यासाठी त्या पिटिशन दाखल करू शकतात। अशा असंख्य कायदे आपल्या वरिष्ठांसाठी आहे आणि त्या कायद्याचा त्या प्रशासनाच्या कायद्याचा मी अतिशय सन्मान करते। मी पण सरांना नेहमी किंवा सर्वांना ते सांगत असते की आम्हाला काहीच नका देऊ, तुमचे आशीर्वाद आम्हाला हवे आहे आणि मी खरंच इतक्या तुमचे आशीर्वाद घेण्यासाठीच आलेली आहे इथे। आणि मी मागे पण एक कार्यक्रम घेतला, सत्संगचा कार्यक्रम घेतला आणि त्यातनं आपण थोडंसं कपडे वाटपाचा कार्यक्रम घेतला होता। माझा इथे एक कार्यक्रम राहिलेला आहे, तो कार्यक्रम मी इथे घेणार आहे। परंतु मी सर्वांना विनंती करते की बिल संस्कृती आहे जिथं जिजामातांचा असा वारसा आहे शिवाजी महाराजांचा
आणि इतक्या संतांचा वारसा असलेली भूमी असलेल्या ठिकाणी असे प्रकार घडतात. तर तेव्हा खरंच खूप वाटतं की शिक्षण अशा प्रकारचं नसावं किंवा अशा प्रकारचं म्हणजे वाच असलेले बरे, पण असे मुलं नसावे का अशा पद्धतीचं आई वडिलांना मारझोड करतील. तर ती आयुष्यातली माझी त्रासदायक गोष्ट होती. तर मी तेव्हा ठरवलं की नाही, मला अशा गोष्टींसाठी काम करायचं आहे ना की मी त्याच्यामुळे तो बेस्ट संदेश आहे सर. खरंच नक्कीच की तुम्ही तुमची प्रॉपर्टी खरंच देऊ नका, तुमच्यासाठी जगा. मुलं त्यांचं करतील, प्रत्येक जण त्याचं नशीब. उदाहरण सांगते, आम्हाला नणंद नाही, म्हणजे सासूबाईंना मुलगी नव्हती, मी घरातली सगळ्यात मोठीच होती. माझी सासूबाईंनी मुलं तर जास्त शिकवली नाही, कारण त्यावेळेस 4 मुलं सांभाळणं म्हणजे ही फार मोठी गोष्ट होती. पण तसे पण मुलं वाढले, संस्कार काही एवढे छान झाले नाही, पण ठीक आहे, म्हणजे निदान जगायपुरती. पण मी माझ्या सासूबाईंना एकच सांगितलं, तुमचे मुलं जर असे आहेत ना, आता म्हणजे या क्षणापासून, माझे सासरे रिटायर झाले 2003 मध्ये, त्यांना मिळाले तेव्हा VRS घेतलं 9 लाख रुपये. मुलं म्हणे मला हा धंदा करायचा. ते मी म्हटलं तुम्ही रिक्षा चालवा, सासऱ्यांचे पैसे कुणालाच मिळणार नाही. सासूबाईंना सांगितलं माझी संस्कृती आहे, जिथं जिजामातांचा असा वारसा आहे, शिवाजी महाराजांचा, आणि इतक्या संतांचा वारसा असलेली भूमी असलेल्या ठिकाणी असे प्रकार घडतात. तर तेव्हा खरंच खूप वाटतं की शिक्षण अशा प्रकारचं नसावं किंवा अशा प्रकारचं म्हणजे वाच असलेले बरे, पण असे मुलं नसावे का अशा पद्धतीचं आई वडिलांना मारझोड करतील. तर ती आयुष्यातली माझी त्रासदायक गोष्ट होती. तर मी तेव्हा ठरवलं की नाही, मला अशा गोष्टींसाठी काम करायचं आहे ना की मी त्याच्यामुळे तो बेस्ट संदेश आहे सर. खरंच नक्कीच की तुम्ही तुमची प्रॉपर्टी खरंच देऊ नका, तुमच्यासाठी जगा. मुलं त्यांचं करतील, प्रत्येक जण त्याचं नशीब. नमस्कार, मी सुरेश चव्हाण, लोकसाक्षी न्यूजमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आता आपण आलो आहोत वात्सल्य वृद्धाश्रम हिरावाडी पंचवटी या ठिकाणी. खरं तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आश्रमामध्ये गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि या निमित्ताने जर बघायला गेलं तर विविध मान्यवर या ठिकाणी सकाळ संध्याकाळ आरतीसाठी आपली हजेरी लावतात. बाप्पाची मानाची आरती असते आणि यासाठी जर बघायला गेलं तर आमचा योग आहे असं समजून जर बघायला गेलं तर प्रचंड आनंद या ठिकाणी घेत असत, आजी आजोबांशी संवाद साधत असत. आज देखील या बाप्पाच्या मानाच्या आरतीसाठी सर्वांना सुपरिचित असं नाशिक मधलं नाव म्हणजे आदिती गायकवाड. खरं तर त्यांचं एक सोशल फाउंडेशन देखील आहे, त्या माध्यमातून त्यांचं प्रचंड मोठं काम आहे. आज आरतीसाठी आपण आलात, कसं वाटलं, काय सांगा? प्रथमतः मी आमचे सतीश दादा जे वात्सल्य वृद्धाश्रमाचे हेड आहेत, सर्व आहेत, त्यांचे मी आभार मानते की त्यांनी मला आरतीचा मान दिला. आणि हा मान इतर सगळ्या मानापेक्षा अतिशय मोलाचा आहे की मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्यातून मी एक संदेश देऊ इच्छिते आजच्या पिढीला की बुद्धी स्मृतीची धृतीची अधिपती असलेले आमचे गणराय, दरवर्षी त्यांचं आगमन होत असतं. कोणाकडे 7 दिवसाचा गणपती असतो तर कोणाकडे 11 दिवसाचा गणपती असतो. तर ह्या 11 दिवसात पूर्ण महाराष्ट्राचं आणि भारताचं वातावरण अतिशय सुंदर होतं. आणि त्यांनीच दिलेला मेसेज मी आज सगळ्या तरुणाईला देऊ इच्छिते की जेव्हा कार्तिक स्वामी आणि गणरायांमध्ये स्पर्धा लागली होती की पृथ्वीला पहिली प्रदक्षिणा कोण मारेल, तर तेव्हा कार्तिक स्वामी हे मोरावर बसून पृथ्वीची प्रदक्षिणा मारायला गेले. पण आपले गणराय हे बुद्धीची देवता असल्यामुळे त्यांनी त्यांची बुद्धी चालवून आपल्याच माता पिताला शंकर पार्वतींना एक प्रदक्षिणा मारली आणि अगदी छोट्याशा क्षणात त्यांनी स्वतःच्या आईवडिलांना प्रदक्षिणा मारून तसं मेसेज दिला की आपले आईवडीलच आपली पृथ्वी असतात, आपले आईवडीलच आपलं जग असतात. त्याच्यामुळे सगळ्या तरुणाईला हा संदेश देईल, तुम्ही कितीही शिकले परंतु तुमच्या आईवडील तुमचं सर्वस्व आहे हे विसरू नका. खरं तर मॅडम, वात्सल्य वृद्धाश्रमाला जसं सर्वच मान्यवर कनेक्ट आहेत, आपण देखील बऱ्याच वर्षापासून जोडून आहात. बऱ्यापैकी आपण काही ऍक्टिव्हिटीज देखील या ठिकाणी घेत असतात. आणि विशेष म्हणजे सरांचं काम इतकं छान आहे की या ठिकाणी सर्व आजी आजोबांना आपल्या घरासारखं वातावरण ठिकाणी बघायला मिळतं. काय सांगाल? नक्कीच. जेव्हा आपले आई वडील सांभाळताना आपले नाके नवे येतात, जेव्हा समाजामध्ये आपण असं वातावरण बघतो सर की आपल्या जन्मदाता आई वडिलांना सांभाळायला आपण सर्व वृद्धाश्रमातल्या व्यक्तींचं चेहऱ्यावरचा जो हास्य आहे तीच खरी त्यांच्या कामाची पावती आहे. तर त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. कमीत कमी तुम्ही समाजासाठी नाही परंतु स्वतःच्या आई वडिलांना नक्की सांभाळा, हा संदेश मी त्यांच्या थ्रू देते. जाता जाता गणराया चरणी काय प्रार्थना? कारण दरवर्षी आपला एक संकल्प असतो सर. माझी तर मी वृद्धाश्रमात
उभी आहे किंवा वृद्धाश्रमाच्या गणरायांच्या आरतीला आले आहे, परंतु वृद्धाश्रम नसावे हा माझा गणरायांना आहे की हे गणराया खरंच वृद्धाश्रमांची संख्या वाढू देऊ नको. खूप त्रास होतो, खूप अश्रू येतात जेव्हा आम्ही त्यांचं दुःख ऐकतो. त्याच्यामुळे मी गणरायाच्या चरणी हीच प्रार्थना करते की वृद्धाश्रमांची संख्या वाढू नये, अनाथाश्रमांची संख्या वाढू नये. नक्कीच. पण खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर सोनल सरांसारखी व्यक्ती ज्यावेळेस असं काम करत असते ते नक्कीच गणरायाच्या आपण प्रार्थना करूया की त्यांना एक ऊर्जा आणि प्रेरणा अशी मिळावी, नवीन ताकद मिळावी की ज्यांना कोणीच नाही अशा सर्वांसाठी ते एक ताकदीने उभे राहावेत आणि त्यांच्यासाठी सेवाभाव म्हणून. जेव्हा नैसर्गिक प्रसंग येतात, जेव्हा काही ऍक्सिडेंट होतात किंवा काही घटना घडतात, जाळपोळ होते, काही अशा असंख्य जेव्हा नैसर्गिक घटना घडतात, काही आपत्ती अपघात घडतात, तेव्हा काही लोक अनाथ होतात. तेव्हा अशा अनाथांना साथ द्यायला आमच्या सारख्या ईशा फाउंडेशन, वात्सल्य वृद्धाश्रम नक्कीच आहे. परंतु इतकं शिकवून जेव्हा आई वडिलांना तुम्ही वृद्धाश्रमात ठेवता तर तो प्रसंग नसावा. पण अशा लोकांसाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत. सोनारदादा असतील किंवा ईशा फाउंडेशन असेल, राजनंदिनी फाउंडेशन असेल, अशा लोकांसाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत जे संकटात आहे. त्यांना नेहमी अशा लोकांना आम्ही आसरा देऊ हे आमचं आश्वासन आहे सर्वांना. त्याच्यामुळे सर्वांनी आमच्याशी संपर्क या व्हिडिओच्या किंवा या मुलाखतीच्या मार्फतून साधावा. आणि हे फक्त नाशिकपुरतं सीमित नाहीये, तर पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात देखील आम्ही काम करण्याचं मानस व्यक्त करतो ह्या गणरायाच्या चरणी. थँक्यू. थँक्यू सो मच मॅम. खरं तर या सगळ्या मनोकामना तुमच्या पूर्ण होत अशीच प्रार्थना आपण गणराया चरणी करूयात आणि वात्सल्याशी आपण नक्कीच कनेक्ट व्हा. कारण का या ठिकाणी आल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. नवे जो अनुभव येत असतो तो फार मोलाचा असतो आणि त्यासाठी आपण देखील या ठिकाणी नक्कीच व्हिजिट करा याच निमित्ताने. थँक्यू सो मच मॅम.